नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा डी एम नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा, आज एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे, जी की आहे ETF MCH पुणे. ETF म्हणजे ॲडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटी, जे पुण्यामध्ये आहे. त्या ठिकाणी ही वॅकन्सी नवीन आलेली आहे. तारीख तुम्ही पाहू शकता, तारीख 5/5/2026 या तारखेचा आहे. शेवटची तारीख आणखीन भरपूर दूर आहे. जे कोणी पुण्यामध्ये जॉबच्या शोधामध्ये आहे, तर त्यांना हा व्हिडिओ जे आहे त्यांना शेअर करा, त्यांना याचा फायदा होऊ द्या. ठीक आहे. यामध्ये जे आहे ANM आणि GNM या दोन्ही पदाची या ठिकाणी वॅकन्सी आहे. त्यासोबतच इतर पण पदं आहेत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. आवडलं तर नक्कीच लाईक करायला पण विसरू नका मित्रांनो. तर पहा, या ठिकाणी नॅशनल ड्रग डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटर जे आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स दिल्ली याच्या अंतर्गत यांच्या सहयोगाने मनोविकृतीशास्त्र विभाग जे आहे, BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे. तर पहा, या ठिकाणी BJ जे आहे, BJ किंवा बऱ्याच जणाला ससून म्हणून पण माहीत आहे, ससून मेडिकल कॉलेज. ठीक आहे. तर या ठिकाणी हे वॅकन्सी आहे, BJ ससून मेडिकल कॉलेज. पहा, या ठिकाणी पहिलं जी पोस्ट आहे या ठिकाणी मेडिकल ऑफिसरसाठी आहे. त्यामध्ये पहा, एक पद आहे MBBS जे आहेत अर्ज करू शकतात, ज्यामध्ये खुला प्रवर्ग 38 वर्ष दिलेला आहे आणि राखीवमध्ये 45 वर्ष, 60,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे. महत्त्वाचं यामध्ये इंडोर फॅसिलिटी चालू करण्यात येणार आहे, जे की ETF अंतर्गत. आणि महत्त्वाचं दुसरं पॉईंट म्हणजे यामध्ये निव्वळ तात्पुरतं आहे, म्हणजे कंत्राटी पद हे असणार आहे. लक्षात असू द्या, महत्त्वाचं पॉईंट हे जे आहे कंत्राटी वॅकन्सी आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी जे आहे, स्टाफ नर्ससाठी एकूण 4 पदं आहेत. ANM किंवा GNM जे आहेत किंवा BS नर्सिंग असल्यास प्राधान्य. पहा, या ठिकाणी ANM वाले पण अर्ज भरू शकतात, GNM वाले पण भरू शकतात, पण BSc वाल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. 38 वर्षापर्यंत ओपनसाठी, 45 वर्षापर्यंत जे आहे रिझर्वेशनवाल्यांसाठी. 20,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट काउन्सिलर पोस्ट एक आहे. सोशल वर्क, सोशॉलॉजी, सायकोलॉजीमध्ये जर त्यांचं काही शिक्षण झालं असेल तर अर्ज करू शकतात. वयाची अट या ठिकाणी सेम आहे, मानधन पण या ठिकाणी सेम आहे. ठीक आहे. हे झाले ANM GNM अर्ज करू शकतात. त्यानंतर पुढची प्रोसेस पाहूया. वरील पदे निव्वळ तात्पुरती कंत्राटी स्वरूपाचे असून पदभरती विस्तृत सूचना जे अटी व शर्ती ज्या आहेत BJMCJ पुणे.gov वेबसाईट आहे, त्यावर उपलब्ध आहे. ही वेबसाईट असू द्या तुमच्याकडे, स्क्रीनशॉट काढून घ्या, अन्यथा याचा हे लिहून घ्या. BJ जे आहे BJGMC पुणे.com. त्यानंतर अटी व शर्ती पहा, पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाचे असल्यामुळे तुम्हाला 360 दिवसासाठी वैध राहील. त्यानंतर रिन्यू वगैरे होऊ शकतात. त्यानंतर जाहिरातील पद हे राज्य शासनाचे नियमित पद नसून निव्वळ कंत्राटी आहे, त्यामुळे तुम्ही हक्क वगैरे बजावू शकत नाही. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक किंवा मानसिक जे आहे, फिजिकल आणि मेंटल जे आहे तो फिट असणं गरजेचं आहे. त्यानंतर अनुभवी उच्च शिक्षणात अर्थधारणा असल्यास त्याला प्राधान्य दिलं जाईल. निवड प्रक्रियेत निवड यादी व प्रत्यक्ष यादी जे आहे BJ ससून वैद्यकीय महाविद्यालय पुणे कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत कोणालाही पत्रव्यवहार उमेदवारांसोबत केला जाणार नाही. लक्षात असू द्या, तुम्हाला जे काही अपडेट आहे तर त्या ठिकाणी बोर्डवरच लावले जाणार आहेत. महत्त्वाचं पॉईंट त्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पहा, निवड यादीतील गुणक्रमांकाच्या आधारे प्राधान्य क्रमांकांना पदस्थापना दिली जाईल, जे आहे तुमचे मार्क्सनुसार. जाहिरातीच्या दिवशी सादर पदासाठी कमाल वयोमर्यादा जे आहे 38 वर्ष, त्यानंतर मग 43 वर्ष. उपरोक्त पद हे थेट मुलाखतीद्वारेच होणार आहे. या ठिकाणी दुसरं काहीच नाही आहे, फक्त मुलाखतच होणार आहे. लक्षात असू द्या, मुलाखत होईल. मुलाखतीची तारीख दिलेली आहे 26/5/2026 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासून जे आहे ही मुलाखत होणार आहे. डायरेक्ट तुम्हाला मुलाखतीला जायचं. पहा, या ठिकाणी BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे घेण्यात येईल. सदर पदाकरता इच्छुक पात्र उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्राची मूळ ओरिजिनल कॉपीसह हजर राहावे. ठीक आहे. डायरेक्ट मुलाखतीला तुम्ही त्या ठिकाणी हजर राहायचं. फक्त शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य म्हणजे NHM अनुभवाचा विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. म्हणजे तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये थोडे दिवस काम केलेलं आहे किंवा मग निमशासकीयमध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा ठिकाणी जे आहे तुम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स जे आहे काउंट करण्यात येईल, असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. इतरवाल्यांचा एक्सपिरियन्स काउंट करण्यात येणार नाही. त्यानंतर पहा, भरती प्रक्रियेत उमेदवारांनी 26/5/2026 मंगळवार सकाळ 10 वाजता डायरेक्ट मुलाखतीसाठी जे आहे हे
26 BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे उपस्थित राहायचं आहे. उशिरा येणाऱ्याच उमेदवारांना विचार केला जाणार नाही. महत्त्वाचं, भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येईल. बाबत सविस्तर तपशील जे आहे वेळोवेळी जे आहे वेबसाईटवर दिली जाणार आहे, bjgmcpune.com या संकेतस्थळावर. ठीक आहे. शैक्षणिकमध्ये जर तुम्हाला डॉक्युमेंट विचारायचे असतील तर या ठिकाणी डॉक्युमेंट आहेत. गुणपत्रिका, जातीचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्यास दवाखाना, त्यानंतर मग जन्मदाखलेचा दाखला, प्रामाणिक केलेले अनुभव प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जिथं काम केलेलं ते, पासपोर्ट आकाराचा 2 फोटो, अनुभव असले तर अनुभवाचा दाखला, MMC किंवा MNC किंवा RCR रजिस्ट्रेशन रिन्युअल म्हणजे तुमचं आपलं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जे MNCचं आहे आपलं. ठीक आहे. तर त्याचा तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारचा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करणं गरजेचं आहे. बिना फॉर्म तुम्ही तिथं अर्ज सबमिट करू शकत नाही. पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे, तुमचं नाव, ईमेल ID, ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ आणि रिलिजन ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित भरा. मोस्टली मोबाईल नंबर आणि जे आहे ईमेल ID व्यवस्थित भरा, जेणेकरून तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यावर करतील. एज्युकेशन क्वालिफिकेशन ANM असेल तर ANM करायचं आहे. बोर्ड कोणता आहे तुमचं, MNC, कधी पास झाले, 2011-12, टोटल मार्क 500पैकी किती, त्यानंतर तुम्हाला 500पैकी 300 पडले. तर अशा प्रकारे हे भरायचं आहे. ठीक आहे. संपूर्ण माहिती ही कवर करायची यामध्ये भरून. त्यानंतर मग अनुभव कुठं केला असेल तर अनुभव पण या ठिकाणी ॲड करायचा आहे. अनुभव अशा प्रकारे तुमचं पोस्ट कोणती होती, जर स्टाफ नर्स असेल तर त्या ठिकाणी स्टाफ नर्स कोणत्या ठिकाणी केलेला आहे, एखादं NHMचं हॉस्पिटल असेल किंवा PSC असेल त्या ठिकाणी फॉर्म म्हणजे तारीख कधीपासून केली आहे कधीपर्यंत आणि रिझन बदलण्याचं कारण काय, तुम्ही सोडताय तर का सोडताय त्यामध्ये. ठीक आहे. ते महत्त्वाचं पण. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनमध्ये तुमचं प्लेस वगैरे आणि तुमची सही वगैरे करून जे आहे या ठिकाणी सबमिट करायचं. अशा प्रकारे ही संपूर्ण PDF आहे. आता PDF जर तुम्हाला हे PDF पाहिजे असेल तर हा PDF जे आहे आपला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल. जर डिस्क्रिप्शनमध्ये नाही भेटली तुम्हाला तर काय करायचं आहे, DMER नर्सिंग या नावाचं टेलिग्रामला चॅनल आहे, ज्यामध्ये येल्लो कलरचा एक महाराष्ट्र शासनाचा लोगो आहे. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही ते पाहून सर्च करून PDF घेऊ शकता. अदरवाईज जे आहे मला तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला PDF भेटून जाईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. चॅनलला फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. महत्त्वाचं या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला शॉर्टमध्ये या ठिकाणी मुलाखत आहे. ठीक आहे. डायरेक्टली मुलाखत आहे, जाऊन तुम्हाला मुलाखत द्यायचं आहे. ससून जे आहे हॉस्पिटल पुण्यातलं त्या ठिकाणी डायरेक्ट मुलाखत द्यायचं. ANM GNM BSc तिन्ही पण अर्ज करू शकता. तर एक्सपिरियन्स असला तर तुमचा फायदा होतो. अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं लागण्यासाठी चान्सेस कमी असतात. त्यानंतर मुलाखतीचं मंगळवार असणार आहे. 26 तारीख शेवट असणार आहे. BJ ससून जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. सर्व बेसिक डॉक्युमेंट घ्यायचे आहेत, काही स्पेशल नाही आहे. रजिस्ट्रेशन वगैरे कंपल्सरी असते. फॉर्म हा भरणं कंपल्सरी आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.